नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये जो एक प्रश्न आता आलेला आहे की पोलीस भरतीची जी 1 नोव्हेंबरची आपण जाहिरात देणार आहे, ही जी बातमी व्हायरल होते ती नक्की खरी आहे की खोटी आहे, या संदर्भात सगळ्याच मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहे. तर मित्रांनो, आपण पुराव्यासह म्हणजे एक नाही तर तुम्हाला 4 पुरावे दाखवणार आहे की बातमी खरी आहे की खोटे या संदर्भामध्ये. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नाचं तुमच्या उत्तर मिळवता येईल. सोबतच आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत या पोलीस भरती संदर्भामध्ये. त्यापैकी आपण काही म्हणू शकतो की पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार, तो तुम्हाला आता माहितीच आहे 1 नोव्हेंबरला. ही बातमी खरी की खोटी आपण तेही बघणार आहे. आणि सोबतच जाहिरात येण्यापूर्वी भरतीची जी काही जाहिरात असते, ही जी प्रक्रिया काय असते ही पण आपण समजून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला त्या बातमीबद्दल पूर्ण जी काही कल्पना आहे ती येऊन जाईल. ठीक आहे. आणि महत्वाचं म्हणजे अनेक विद्यार्थीच्या मित्रांच्या मनामध्ये हाही क्वेश्चन आहे, महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना भरती कशी काय होईल, म्हणजे कसे पार पडेल वगैरे, अशा अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत. या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी मनीष यादव. आपल्या या स्वराज्य अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे. एक एक टप्प्याटप्प्यानं गोष्ट बघूयात, म्हणजे तुमच्या मनामध्ये सगळे जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तर मिळून जातील आणि इतर कुठला व्हिडिओ बघण्याची आवश्यकता लागणार नाही. पूर्ण फोकस तुम्हाला अभ्यासावरती करता येईल. ठीक आहे. बघा, आता याच्यामध्ये ही जी पहिली बातमी आपल्याला दिसते, बघू शकता तुम्ही, पोलीस भरतीची 1 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार, या बातमीची म्हणजे पूर्ण सगळ्या महाराष्ट्रभरात आपल्याला चर्चा सुरू झालेली दिसते ती या कागदावरून. ठीक आहे. आता तुम्हाला इथं दिसत असेल, जर नसेल दिसत तर तुम्हाला हे जे काही इन्फॉर्मेशन आहे ना, ही सर्वचे सर्व जे काही पेजेस मी तुम्हाला म्हणतोय ते सर्वचे सर्व पेजेस आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकले, तिथं तुम्हाला स्पष्ट ते झूम करून बघता येईल. ठीक आहे. याच्यात जर दिसत नसेल तर ठीक आहे. तर बघा, ह्या पेपरने किंवा या कात्रणाने, या फोटोने अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चा चालू झाली की जी काही पोलीस भरतीची जाहिरात आहे ही 1 तारखेला येईल. म्हणजे 1 तारखेपासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होईल. इथं मेन्शन केल्याप्रमाणे आवेदन अर्ज सादर करण्याची दिनांक आणि वेळ सांगितलंय 1/11/2025 आणि शेवटची तारीख सांगितली 30/11/2025. ओके. तर या विषयानंतर महाराष्ट्रभर सगळीकडे चर्चा सुरू झाली की नक्की पोलीस भरतीची जाहिरात येणार का. तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं निघालंय की नाही, अफवा आहे वगैरे. कारण याच्यापूर्वी असं बऱ्याच वेळा झालंय, म्हणजे अनेक गोष्टींमधून झालंय. मध्ये आपण एक लिंक सुद्धा बघितली होती की ते व्हायरल झालं होतं, फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरूच डायरेक्ट अशा पद्धतीचे काही व्हिडिओ आलेले होते किंवा ती लिंक सुद्धा दिसत होती आपल्याला. तर तिथे गेल्यानंतर कळत होतं ते 2022-23 आहे म्हणून. ठीक आहे. म्हणजे अशा गोष्टी घडल्या, त्याच्यामुळे विश्वास बसणं किंवा विश्वास ठेवणं हे आपल्याला थोडंसं आता कठीण जात आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टींवरती. आपण काही पुराव्यानिशी गोष्टी बघू. आता ही एक गोष्ट आहे की बाबा हे व्हायरल झालं, हे सत्य आहे की नाही तुम्हाला पूर्ण समजून घेता येईल, आपण पुढे बोलल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. बाकीची इतर इन्फॉर्मेशन याच्यामध्ये होती. आता एक एक पॉईंट बघू आपण. हा पहिला आपला पुरावा दिसतोय तुम्हाला. दुसरा बघा, भरतीची जाहिरातीपूर्वी घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना मित्रांनो, त्या समजून घ्यायच्या तुम्हाला. म्हणजे जाहिरातीपूर्वी नक्की काय घडतं, जाहिरातीपूर्वी नक्की काय घडतं. जाहिरात अशी डायरेक्ट आज डिसाईड झालं आणि उद्या जाहिरात आली असं होत नाही. त्याची एक प्रक्रिया असते मित्रांनो. ती प्रक्रिया काय असते ते समजून घेऊयात. बघा, प्रत्येक आता बिंदू नामावली वगैरे हे सगळं तुम्हाला माहिती आहे, म्हणजे जाहिरात कुठे किती जागा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता ते सगळं ठरलं की कास्ट वाईज फायनल एक प्रत्येक जो काही घटक प्रमुख असतो, म्हणजे सीपी एसपी जे कोणी घटक प्रमुख आहेत, त्या घटक प्रमुखांचं काम असतं की आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या आयुक्तालयामध्ये किती जागा कुठल्या कास्टसाठी, कसं 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 हे सगळं, म्हणजे समांतर आरक्षणासहित सामाजिक आरक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी पूर्ण व्यवस्थित मांडून तो एक तक्तामध्ये व्हायरल झालेला होता बघा. त्या तक्त्यामध्ये तुम्हाला तशा भरायच्या असतात जागा आणि मग ते तयार ठेवायचं असतं. तर त्याच्यासाठी एक मीटिंग झालेली होती मित्रांनो. ठीक आहे. आता ह्या मीटिंग संदर्भात, ती मीटिंग व्हायला पाहिजे किंवा होणार आहे ह्याचं हे तुम्हाला तारीख वगैरे सगळं दिसतंय बघा इथे. आता ही मीटिंग परवाच झाली, काल परवाच झाली, बरोबर आहे. तर या मीटिंग मध्ये अशा गोष्टी ठरल्या की पोलीस भरतीची आपण जाहिरात तयार करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. हे सगळं झालं. आता हे प्रत्यक्षात आपल्याला इथेही बघायला मिळालं. याच्यामध्ये रात्री एक व्हिडिओ कॉन्फरन्सवरती सगळं हे झालं. त्याच्यामध्ये सुद्धा ठरवण्यात आलं की आणि त्याच्यात झालेल्या बैठकीमधले जे मुद्दे आहेत ते मुद्दे सुद्धा तुम्हाला इथं मेन्शन केलेले आहे. याच्यामध्ये एक हायलाईट केलेला मुद्दा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं त्यांनी काय म्हटलंय, सर्व घटक प्रमुखांनी पोलीस भरतीची वेबसाईट व वर्तमानपत्र प्रसिद्ध करावायची जाहिरात तयार करून ठेवावी. आता डायरेक्ट कोणी असं फ्लॅश होत नाही ना जाहिरात, ती तयार करावी लागते, मी मागाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला. पण तशी जी प्रोसेस आहे ही झालेली आपल्याला बघायला मिळते. हे 2 पत्रक आपल्याला त्या गोष्टी सांगतात, म्हणजे जाहिरात तयार करण्याबाबत. ठीक आहे. म्हणजे जी वृत्तपत्रांना आणि वेबसाईटवरती आपल्या जाहिरात फ्लॅश होणार आहे,
तर ती जाहिरात पहिली तयार केली जाते, समजताय? ते तयार करण्याची प्रोसेस, त्याच्यासाठीची मीटिंग, या सगळ्या गोष्टी आपल्याला झालेल्या बघायला मिळतात. म्हणजे भरतीची जी जाहिरात येते त्याच्यापूर्वी ही घडणारी घडामोडी आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बरं, एवढ्यावरती थांबत नाही आपण. याच्या पुढे अजूनही महाराष्ट्रामध्ये काही कात्रण आपल्याकडे आली, परिपत्रकाचे फोटोज आले, तेही आपण बघणार आहे. पण तुम्हाला अजून क्लिअर होईल. बघा आता हे एक भरती प्रक्रियेपूर्वीचा आलेलं 25 तारखेचं तुम्ही बघू शकता, कालचंच आहे, 25/10/2025. ओके, तर याच्यामध्ये पुणे, हा पुणे विभागाचा आहे, परिमंडळ 3 पुणे विभाग, ठीक आहे, शहर पोलीस पुणे. तर याच्यामध्ये त्याने असं आहे की पुण्यामध्ये साधारणतः सीपीच्या म्हणण्यानुसार साधारणतः 3 ते 4 लाख फॉर्म येऊ शकतात. आता 3 ते 4 लाख फॉर्म येतील म्हणजे 3 ते 4 लाख विद्यार्थी असतील तर एकाच ग्राउंडवरती, जो पुणे मुख्यालयाचा ग्राउंड आहे त्याच्यावरतीच फक्त भरती प्रक्रिया राबवणं तेवढं शक्य नाही, त्याला वेळ खाऊ प्रोसेस राहू शकते असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही 400 मीटरचं ट्रॅक अवेलेबल करून घेणं. आता हे कुठं होऊ शकतं तर त्यांनी ठिकाण सुद्धा त्याच्यात दिलेले आहेत. म्हणजे ते सिंहगड युनिव्हर्सिटीचं असेल, म्हणजे जे काय आहेत इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा इतर जे काही कॉलेजेस शाळा आहेत तर त्यांची मैदानं व्यवस्थित उपलब्ध होत आहेत का, नसतील तर त्यांच्याकडे आपल्याला माती टाकून व्यवस्थित करता येण्यासारखं आहे का, वगैरे वगैरे, ह्याची सगळ्याची माहिती मागवण्याचं काम इथं झालेलं आहे बघा. ठीक आहे, म्हणजे ही पुढची, तुम्ही इथं फॉर्म भरण्यावरती बोलताय, हे प्रत्यक्ष ग्राउंडची पण सोय करायला लागली, समजताय? आता आपण तेही बघणार आहे, म्हणजे भरती प्रक्रिया कशी काय लगेच होऊ शकते वगैरे, त्याच्यावरती बोलू आपण. ठीक आहे, म्हणजे हा पॉइंट तुम्ही समजून घ्या. त्याच्यामध्ये स्पष्ट इथं विषय लिहिलेला आहे बघा, पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याकरता मैदान उपलब्ध करण्याबाबत पोलीस भरती 2024-25 हे स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, आता हे एक परिपत्रक, म्हणजे अजून हे एक सांगतोय, एक कुठलं तरी परिपत्रक खोटं येऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे एडिट केलं जाऊ शकतं आणि ते व्हायरल केलं जाऊ शकतं, असं होतंय. म्हणजे आतापर्यंत बघितलं आपण की ह्या गोष्टी होत राहतात. पण माझं म्हणणं मित्रांनो, पोलीस भरती ही होत असते, या अशा गोष्टी चालत राहणार, समजताय? खोटं खरं खोटं खरं, पण जाहिरात मात्र येणार एवढं कन्फर्म आहे. जाहिरात येणार म्हटल्यावरती मैदानी होणार, मैदानी झाल्यावरती तुम्ही जर त्याच्यात पास होताय, म्हणजे थोडक्यात क्वालिफाय होताय, तर तुम्हाला लेखी परीक्षा द्यायला लागणार. या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, पण आपण कितपत त्याच्यासाठी तयार आहे की नाही ह्या गोष्टी पण अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणजे काय, भरती येते आणि जाते, आपण फक्त व्हिडिओ बघत राहतोय असं व्हायला नको. ठीक आहे, आपली तयारी पण त्या पद्धतीने असायला पाहिजे, ही गोष्ट त्यातून समजून घ्या. ठीक आहे, म्हणजे भरतीला सुरुवात होणार आहे हे स्पष्ट करणार आहे. अजून एक आपल्याला गोष्ट बघायला मिळाली की पुणे पोलिसांकडून जे शहर पोलिसांचं आलंय ते. ठीक आहे, बाकी अजून एक तुम्ही बघू शकता की भरती प्रक्रिया नक्की कशा पद्धतीने चालते. याच्यामध्ये तुम्हाला जाहिरात येण्यापूर्वीच बोलतोय आपण सगळे, जाहिरात येण्यापूर्वी अजून एक गोष्ट असते ती म्हणजे प्रेस नोट वाली. म्हणजे जी जाहिरात असते ती प्रेसमध्ये रिलीज केली जाते आणि तुमच्या वेबसाईटवरती ती दिसते. आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की हे जे काय आतापर्यंत आलं, परिपत्रक आली किंवा जे काय XYZ कागदपत्र व्हायरल झाले, तर हे कुठेतरी वेबसाईटवरती बघत नाही, आम्ही वेबसाईटला गेलो दिसलं नाही. मित्रांनो, अशा गोष्टी वेबसाईटवरती नाही आहेत, ही पहिली गोष्ट समजून घ्या. ठीक आहे, वेबसाईटवरती ही नोटिफिकेशनच येते, म्हणून त्या गोष्टींपासून थोडंसं, आता काही लोक, आणि ह्याच्यामध्ये सांगणारी खूप मोठे मोठे लोक आहेत बरं का, म्हणजे अगदी PSI लोक सुद्धा जे काही युट्यूब इन्स्टावरती आहेत ना, ते सुद्धा सांगायला लागले की वेबसाईटवरती कुठं दिसत नाही. वेबसाईटवरती कसं दिसेल मित्रांनो, हे अशा गोष्टी परिपत्रक वगैरे, मगाशी मी जे दाखवलं तुम्हाला बिनतारी संदेशवानाचे मीटिंग वगैरे आहे, ह्या गोष्टी परिपत्रक आपल्या वेबसाईटवरती नसतात. ठीक आहे, इथं तुम्हाला नोटिफिकेशनच बघायला मिळेल डायरेक्ट. पोलीस मित्रांनी ते फोटो काढून कुठेतरी व्हायरल केलेलं असतं. ठीक आहे, म्हणजे त्या प्रक्रियेमध्ये असणारे किंवा तिथं ड्युटीला असणारे जे काही पोलीस मित्र असतात तर त्यांच्याकडून त्या गोष्टी होत असतात, किंवा कारकून असतील किंवा इतर जे कोणी त्या संबंधित जाहिरातीच्या त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असणारी लोक असतील त्यांच्याकडून कुठेतरी येत जातं. हे वेबसाईटवरती येत नसतं, वेबसाईटवरती तुम्हाला डायरेक्ट जाहिरातच बघायला मिळणार. ठीक आहे, म्हणजे ही एक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये हे तुमच्या मनामध्ये जे काही क्वेश्चन आहेत की नाही ते कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न आपण करतोय. आता इथं जाहिरात येण्यापूर्वी प्रेस नोट सुद्धा येते, त्याची एक प्रक्रिया चालते. ती काय प्रक्रिया असते, आता मी हे गेल्या वर्षीचं किंवा मागच्या भरतीचा मुद्दा म्हणून दाखवतो तुम्हाला. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं बघा, मागच्या वेळेला 28/2/2024, 28 फेब्रुवारीला हे परिपत्रक आलं होतं. ठीक आहे, म्हणजे पोलीस महासंचालक प्रशिक्षण आणि खास पथके यांच्या कार्यालयातून. ठीक आहे, तर हे जे परिपत्रक आहे 28 तारखेला रिलीज झालं, लक्षात घ्या, हे इम्पॉर्टंट आहे. 28 तारखेला रिलीज झालं आणि 1 मार्चला त्याने असं म्हटलं होतं की ह्या परिपत्रकामध्ये की ती जी आपण जाहिरात म्हटलं ना तयार करायचे प्रत्येक घटक प्रमुखांनी, ती जाहिरात तुम्हाला 1 तारखेला, त्यावेळेचा गेल्या वर्तीचा 1 तारखेला काय करायचं आहे, वर्तमानपत्रामध्ये द्यायची आहे. आणि सोबतच ती त्यावेळेची इतर जे काही साईट वगैरे ईमेल आहेत त्याच्यावरती ते टाकायचे. ठीक आहे, असं त्यांना कळवण्यात आलेलं होतं. ठीक आहे, तर अशाच पद्धतीनं मित्रांनो आताही येणं अपेक्षित आहे.
हेही लक्षात घ्या. आज तुम्ही जर बघितलंच, आजचा जर विषय घेतला आपण, आज 26 तारीख आहे, ठीक आहे. आता 26 तारखेचा मुद्दा म्हणजे आजचा जर मुद्दा घेतला आपण, 26 तारखेला आपण म्हणतोय की व्हायला पाहिजे. आता 1 नोव्हेंबर असं म्हटलं जातंय, बरोबर की त्या जाहिरातीच्या ह्याच्यानुसार. तर मित्रांनो, हा जो आठवडा आहे म्हणजे सोमवार ते शुक्रवार, तर या दिवसांमध्ये अपेक्षित काय आहे की अशी प्रेस नोट यायला पाहिजे. ओके, अशी प्रेस नोट यायला पाहिजे, असं त्यांच्याकडून परिपत्रक यायला पाहिजे की जी प्रेस नोट मध्ये तुम्हाला द्यायचं वगैरे तारीख येते, त्याच्यानंतर मग फॉर्म भरण्याची प्रक्रिया आपली सुरू होणार आहे. पण वेळ आहे तुमच्याकडे, ह्या आठवडा आहे पूर्ण, हे 5 दिवस आहेत. या मधल्या 5 दिवसामध्ये म्हणजे सोमवार ते शुक्रवार मध्ये ही अशा पद्धतीचं एक तुम्हाला परिपत्रक आलेलं बघायला मिळेल, ठीक आहे. आणि मग 1 नोव्हेंबर पासून काय होईल, भरती प्रक्रिया सुरू होईल, ठीक आहे. आता अनेक विद्यार्थी मित्रांचा अजून एक मनात प्रश्न आहे, मी सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न एकाच व्हिडिओमध्ये करतोय, ठीक आहे. वेगवेगळ्या प्रश्नांसाठी वेगवेगळे व्हिडिओ आपण नाही करत आहे, आपण एकाच याच्यासाठी सगळं करतोय, ठीक आहे. बघा, आता याच्यामध्ये एक पॉइंट अजून आहे, महानगरपालिका आणि सर याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मग त्याचं कसं काय? आता इथं जर नीट बघितलं, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना भरती कशी होईल, तर मित्रांनो इथं एक लक्षात घ्या, भरती प्रक्रियेमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये तसा काहीही संबंध नाहीये. हा, आचारसंहितेचा मुद्दा असतो, बऱ्याच लोकांचा तो प्रश्न आहे, तो बरोबर पण आहे की आचारसंहिता असताना काय होऊ शकत नाही, ठीक आहे. बरोबर आहे, आचारसंहिता असताना काय होत नाही हे पहिलं समजून घ्या, ठीक आहे. बघा, आचारसंहिता असताना नवीन जाहिरात काढता येत नाही, नवीन जाहिरात नाही काढू शकत. ओके, आचारसंहिता असताना, चालू असताना, मी म्हणतो आचारसंहिता चालू असताना, ओके, त्याच्या आधी मात्र तुम्ही जर जाहिरात काढलेली असेल आणि ती प्रक्रिया त्याच्यात चालू शकते, हे लक्षात घ्या. समजतंय? नवीन जाहिरात काढता येत नाही, कुठल्याही परीक्षेचा निकाल जाहीर करता येत नाही, जाहीर सुद्धा करता येत म्हणजे या दोन गोष्टी नाही करता येत. नवीन जाहिरात पण नाही काढायची आणि जी काही एखादी आधी एक्झाम झाली असेल तर तिचा निकाल सुद्धा जाहीर नाही करायचा, कारण जेणेकरून त्याचा त्या पूर्ण निवडणूक प्रक्रियेवरती परिणाम होतो. म्हणजे ऑब्विसली सरकारकडून त्या आम्ही एवढ्या जागा दिल्या वगैरे तो प्रचार होऊ शकतो त्यांचा, ठीक आहे. म्हणून मग या गोष्टी केल्या जात नाही. आलं का लक्षात? निकाल जाहीर करणं आणि नवीन जाहिरात काढणं, या दोन गोष्टी सोडून प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुद्धा राबवली जाऊ शकते, ठीक आहे. फॉर्म भरणं तर आलंच, फॉर्म भरायला कुठं काही मॅनपॉवर लागत नाहीये पोलिसांची, समजतंय? तर ती तर चालेलच. ओके, तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की मग बाकीच्या वेळेला तर मॅनपॉवर लागते, मग त्याचं काय, किंवा पुढच्या निवडणुकांसाठी जर विषय असेल त्याचं काय. तर मित्रांनो लक्षात घ्या, आताच तुम्हालाही माहिती आहे होमगार्ड आणि MSF ची एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने भरती घेतलेली आहे, तर खूप आहे. आणि एलेला जर तुम्ही बघितलं, आता मी मुंबईचं सांगतो, आम्ही मुंबईत असल्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो या गोष्टी. आता मुंबईत जे काही एले आहेत ना 5, तर त्याच्यामध्ये 5च्या एले मध्ये साधारणतः ऍव्हरेज प्रत्येक एलेला 2-2.5 हजार मुलं ही रिझर्व्ह असतात, समजतंय का? आणि त्याच्यामध्ये ऑन ड्युटी जातात 1000-1500 जात असतील, त्याच्यात पण रिझर्व्ह लागतात, असतातच, समजतंय? तर तेवढासा ताण आपण जरी प्रत्यक्षात म्हटलं तरी तिथं बघायला मिळणार, कारण बाकी सपोर्टिव्ह म्हणून MSF किंवा अजून आपल्याला इतर कामांसाठी होमगार्ड वगैरे बघायला मिळतात, समजतंय? तर त्याच्यामुळे तो ताण घ्यायची गरज नाहीये, तुम्ही तो विचारात घेण्याचा कारण नाही, ठीक आहे. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, निवडणुकीच्या प्रक्रियेचा जर विचार केला तर निवडणूक प्रक्रियेचा आधी कुठलेही शासन असू देत, कुठलंही सरकार असू देत, मग ते BJP असो, काँग्रेस असो किंवा इतर कुणाचंही सरकार असू देत, समजतंय? कुठलंही सरकार आपल्या भल्याचं काम करणार एवढं नक्की, समजतंय? कुठलंही असू देत, मग निवडणुकीच्या आधी जो काही जाहिरात काढली जाते, हा ऑब्विसली एक मार्केटिंग फंड असतो, म्हणजे आम्ही तुम्हाला नोकऱ्या देतो हे दाखवण्याचं त्यांचं काम असतं, समजतंय? त्याच्यामुळे ही जाहिरात 100% या निवडणुकीच्या आधी पडणार, हे मी मागेही म्हटलं होतं, आताही सांगतोय, ही जाहिरात 100% आहे, समजतंय? म्हणून इथं तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या, तुमच्या लेखी परीक्षेकडे लक्ष द्या, तुमच्या मैदानीकडे लक्ष द्या, समजतंय? हा, लेखी परीक्षेसाठी तुम्ही आपलं मिशन खाकी नावाचं ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकता, त्याची लिंक तुम्हाला कमेंट आणि डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, ठीक आहे. बाकी आजचा जो काही व्हिडिओ होता पोलीस भरतीची जी काही येणारी जाहिरात आहे त्याच्या संदर्भातला, मग ती येण्यापूर्वीची प्रक्रिया आपण सगळी समजून घेतली, 4 पुरावे बघितले, ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे, आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायचं आहे, ठीक आहे. धन्यवाद.